विजय रहाटकर बोलतायत, आपण थेट जाऊयात. अनेक बसेसमध्ये कॅमेरे लावले, असे निर्देश महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत का आणि ते का केले जात नाही? आणि ही घटना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, महिला आयोग हा तर राष्ट्रीय आहे, तर याचं पूर्ण देशामध्ये कसं वागतं? एक तर दरवाजा लॉक असणं गरजेचं होतं आणि सीसीटीव्ही. नक्कीच मला असं वाटतं की एकंदरीतच आपण जर बघितलं तर या संपूर्णच विषयामध्ये आणि पुढंसुद्धा देशभरामध्ये आपण जे प्रश्न उपस्थित केले त्यावर नक्की काम केलं गेलं पाहिजे. या संपूर्ण विषयामध्ये एकदा याची काही काळामध्ये सगळी माहिती समोर येईल. पण मला असं वाटतं की जिथे जिथं महिला प्रवास करतात किंवा त्या जातात वेगवेगळ्या माध्यमातून, तिथं त्या सगळ्याचं सुरक्षा ऑडिटसुद्धा व्यवस्थितपणे असणं फार महत्त्वाचं आहे. या काही दिवसामध्ये काही वेळामध्ये जशी ही माहिती आमच्यापर्यंत येईल त्याला बघून अशा प्रकारचे निर्देश नक्कीच सगळ्या सरकारांना द्यावे लागतील असं वाटतं. कारण महिलांची सुरक्षा ही सार्वजनिक जे वाहतूक होते तिथं असणं, उत्तम असणं खूपच महत्त्वाची आहे. आणि अर्थातच जिथं कॅमेराचा विषय आलेला आहे त्यामध्ये सुद्धा बघता येईल की तिथं काय सुरक्षा होती आणि अधिकपणे ती अजून उत्तमपणे कशी करता येईल हे सुद्धा पाहायला हवं. पुणे शहर मॅम हळूहळू आपण बघितलं तर विमेन रिलेटेड खूप सगळ्या कन्सर्न्स रेज झाले. BPO लेडी मर्डर केस जो झालेला, त्याच्यानंतर अजून वेगळे वेगळे हे झाले. तर ओव्हरऑल पुणे हा शहर म्हणजे विमेनला घेऊन थोडंसं इन्सेन्सिटिव्ह झालं आहे का? तिथे अजून NCW ला जास्त कॉग्निझन्स घेऊन पेट्रोलिंग वगैरे काय करणं गरजेचं आहे. शिक्षणासाठी येत असतात, वेगवेगळ्या विद्येचं माहेरघर आहे. एवढ्यामध्ये अशा काही घटना झाल्यात हे खरं आहे, पण तरीसुद्धा त्या घटनांमुळे त्या शहरावर आपण अशा प्रकारचं काही हे लावणं योग्य होणार नाही. कारण पुणे शहर हे उत्तम शहर आहे, सुसंस्कृत शहर आहे, लोकं तिथली चांगली आहेत. काही 2-4 लोकं चुकीचं वागतात आणि मग ते शहराला बदनाम करतात. मला असं वाटतं की याच्याकरता पुणेकरांना काही आपण म्हणण्याचं काही कारण नाही आहे. या संपूर्ण विषयामध्ये पोलिसांनी उत्तमपणे तपास पुढं करायला हवा. ते करतात पण आहेत. आणि आता जी माहिती मिळाली ती अशी पण माहिती मिळाली आहे की या सगळ्या विषयामध्ये जे 23 सुरक्षा रक्षक आहेत त्यांना निलंबित केलं गेलेलं आहे. तर या विषयामध्ये सरकारने काम पण सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आम्ही पोलिसांना 3 दिवस वेळ दिलेला आहे. पोलिसांना काम करायला आपण वेळ दिला पाहिजे. मात्र अत्यंत संवेदनशीलतेनं कमिशन या घटनेकडे बघते आहे. हिंदी जानना चाहेंगे, पूना के इंसिडेंट के बाद NCW ने महाराष्ट्र गवर्नमेंट के जो पुलिस महासंचालक है उनको नोटिस भेजा गया है, क्या कहा है इस नोटिस में? जी, पुणे की जो घटना हुई है उस घटना की मैं कड़ी निंदा करती हूँ. इस घटना को देखते हुए हमने तत्परता के साथ तुरंत कमीशन ने सुमोटो कॉग्निजेंस लिया है और महाराष्ट्र के जो DGP है उनको हमने पत्र लिखा है और हमने उनको ये कहा है कि इस विषय में उन्होंने तुरंत ही